2 षटकाचा तो स्पेल राहिला होता. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 7च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंग मधील पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज अल्पेश पाटील सज्ज होतोय. अल्पेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर P1 चं पहिले षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. तर सामना करेपर्यंत अक्षय पाटील इथे मात्र पहिल्याच चेंडूवर पहिला झेल इथे टिपला जातोय आणि पहिला फलंदाज फेलला. इथे मात्र विकेटचा पतन पिंपळा संघाचा अक्षय पाटील हा बादून बॅलमध्ये परतताना. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. अक्षय पाटील कुठल्याही धावेचं योगदान न देता अगदी भोपळाही फोडण्याची त्याला संधी मिळाली नाही आणि 0वर बाद होऊन तो पॅलमध्ये परतलेला आहे. मात्र अल्पेश पाटील आणि पहिल्या चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे आपल्या संघाला. न्यू बॅटर मयूर म्हस्के आता मात्र ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक इनला आपण पाहतोय. सामना करेल गोलंदाज अल्पेश पाटील याचा. इथे मात्र एस्ट्रेस मागे चेंडू जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. की पहिले षटक मार्गस्थ आव्हान 47 धावांचं आहे आणि 47 लक्षाचं पाठलाग करताना जर्मन पिंपळा संघ आपण पाहतोय. टॉप 3 साठी लढाई आपण पाहतोय. या सामन्यात विजेता संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. देखते आज की शाम किस टीम गिरे थे नाम, लेकिन ये सुहानी शाम पिंपलेर क्रिकेट की आप सभी के नाम. इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे या खोलून ठेवलेला आहे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी या पहिल्या पावट्याच्या षटकामध्ये अल्पेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र आखोटप्याचा चेंडू, हा चेंडू देखील निघून जातोय एस्ट्रिक्सच्या हातामध्ये. थोडासा संघर्ष करताना पण पाहतोय मयूर मस्के. कारण हा चेंडू देखील आखोट टप्प्याचा होता. खरं तर फुल फटका खेळण्यासाठी अनुकूल चेंडू होता, मात्र सक्सेसफुल होत नाही. मयूर मस्के प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच दबाव वाढवले जर्मन पिंपळा संघाच्या फलंदाजांवर. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग बॅचा इशारा येतो पंचाकडनं आणि अखेर अकाउंट ओपन होतोय जर्मन पिंपळाच्या संघाचं. इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न आणि बिग ब्लो, मोठा मासा घालायला लागतोय. मॅन इन फॉर्म महेंद्र कामनकर ही धाव घेण्याची आवश्यकता होती का? अति घाई संकटात नाही. अंडर 50 जरी लक्ष असलं तरी मध्ये आपण पाहतोय ते लक्षात घेऊन पिंपळा संघाकडून फलंदाजी केली जात नाही. कधी कधी शॉर्टकटने नक्कीच जाणं महाग ठरू शकतोय. आपण पाहतोय अति घाई नडलेले आहे तिथे महेंद्र कामनकर याला. 2 फलंदाज सलामीचे बाद झालेले आहेत. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन, दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. आणि आता मात्र नवीन फलंदाज कौशिक मात्र येतोय.
दोन फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले आणि दोन्ही फलंदाज आपण पाहतो या खाता उघडण्याची संधी देखील मिळाली नाही. गोलंदाज आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर कृणाल येतोय. पहिल्या षटके समाप्तीनंतर धावसंख्या 2-1. नाजूक स्थिती आपण पाहतोय. 47 लक्ष्याचा पाठला करताना जॉनमॅन पिंपळा संघ. कृणाल सामना करेल फलंदाज कौशिक. इथे ऑन साइडला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू टोललेला आहे. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळत आहे आणि हे आपण पाहू शकता खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि इथे धावचीची संधी देखील निर्माण झालेली आहे. धावची चुपाने फलंदाज बाल. इथे मात्र मयूर म्हस्के हा बाद होताना तिसरा फलंदाज बाद पिंपळाच्या संघाचा. आणि तिसऱ्यांदा मयूर म्हस्के हा शून्यावर बाद झालेला आहे आणि रनआउटच्या रूपाने देखील तिसऱ्यांदा बाद झालेला आहे. तीन फलंदाज टॉपवरचे बाद झालेले आहेत. इथे मात्र आपण पाहतोय 47 धावांचं लक्ष आणि ते या लक्ष्याचं पाठला करताना पूर्णपणे तारांबला खरे तर जर्मन पिंपळा संघाचे फलंदाज उडालेले आहे. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येतो या अनंत म्हस्के. एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे पिंपळा संघाला. रिव्हर्स फटका टायमिंग प्रॉपर आणि चिनू निघून जातो या बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मधून सीमा पार चौकार. मज निडेड बाउंड्री आपण पाहतोय. या बाउंड्री दबाव थोडासा हटवण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. स्विंग अँड मेस गुडलँड स्पॉटर चेंडू पीस झाल्यानंतर वेगाने निघून जातोय या एस्टरच्या हातामध्ये. वार पलटवार करताना गोलंदाज कृणाल. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळत आहे. ती 8 धावा आव्हान येते 47 धावांचं. इथून अजून 39 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 7 धावा नक्कीच 40 धावांची आवश्यकता आहे. सातवर 3 अशी स्थिती थोडीशी नाजूक पाहतोय. आता इथून पार्टनरशिपची आवश्यकता आहे. आपण बघतो भागीदारी जर केली एखाद्या फलंदाजाने अँकर रोलला जर निभावला तर पिंपळा संघ नक्कीच मजबूत स्थितीमध्ये पोहोचेल. इथे या मिस्टाईम फटका स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. कॉटन बॉलच्या रूपाने या 4था हादरा बसतोय जर्मन पिंपळाच्या संघाला. तर नक्कीच दुखापत जास्त गंभीर असेल तर त्या प्लेयरला आपण बाहेर काढायचं आहे आणि रिप्लेस त्याच्या जागेवर नक्कीच आपण प्लेयर ठेवू शकता कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. दुखापत जर गंभीर असेल तर नक्कीच बदली प्लेयर आपण खेळू शकता. 4 फलंदाज बाद झाले आहेत. 7 धावांवर 4 फलंदाज डगॉटच्या असलेला प्रयत्न. इथून 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. खरं तर इथून भरपूर चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर आपण बघतो देवेंद्र ठाणगे सन ऑफ तानाजी आणि आता मात्र पूर्णपणे मदार या जोडीवर देखील येऊन ठेपलेले. एका बाजूला अनंत म्हस्के आणि या दुसऱ्या बाजूला देवेंद्र ठाणगे. एक चांगली जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. जर्मन पिंपळा संघाकडून पार्टनरशिप आवश्यक आहे.
कृणाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला विरकून देण्याचा प्रयत्न, हा फटका देखील फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना पिंपळा संघाचा देवेंद्र ठाणगे आल्या पावली माघारी परतताना. पाच फलंदाज बाद झालेले आहेत. निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. अक्षरशः फलंदाजाने हाराकिरी पत्करलेली आहे. इंजर प्लेअर आपण इंजरी जर गंभीर असेल तर आपण बाहेर निघायचं आहे. सेवेश गायकवाड उद्या नक्कीच येणे ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि एका षटकारासाठी तब्बल 6,000 रुपयाचा पारितोषिक. क्या बाद आहे. ऑफ साईडला नक्कीच हा षटकार जर सेवेश गायकवाड यांनी खेचला तर हे पारितोषिक 6,000 रुपयाचं दिलं जाईल. जयंतजी गायकवाड साहेबांकडून हे पारितोषिक असणार आहे. दानसूर राजा म्हणून जयंतजी गायकवाड यांची ओळख आहे. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न इथे देखील संपर्क साधता आला नाही. आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्तीनंतर जनवन पिंपळा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 7 धावा. 40 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू आणि तब्बल इथून 40 धावांची आवश्यकता. एक खरं तर अंडर 50 लक्ष होतं. 50च्या आतमधलं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय अगदी सायंकाळी देखील घाम घालावं लागत आहे जर्मन पिंपळा संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज अल्पेश कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांनी पावलेचं पहिलं षटक घातलं होतं. त्या षटकामध्ये त्याने कुठल्या प्रकारची धाव दिली नव्हती. विकेट मेडिंग षटक त्याचं पाहायला मिळालं होतं. आव्हानाच्या रूपाने लेग बायच्या रूपाने एक धाव त्यांनी खर्च केली होती. म्हणजे ती धाव त्याच्या नक्कीच खात्यामध्ये जोडली जात नाही. विकेट मेडन षटक त्याने हाताळलं होतं आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. उद्या सेवस गायकवाड आपल्याला येणे ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एकोणचाळीस धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. अल्पेश पाटील आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू अगदी फाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 8 धावा. 39 धावांची इथून अजूनही आवश्यकता. 47 धावांचं लक्ष आहे आणि 47 लक्षाचा पाठलाग करताना तब्बल 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. निम्मा संघ तंबूमध्ये आपण पाहतोय. इथे होक करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील चांगला आणि हा चेंडू देखील निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजांवर दबाव वाढवणार आहे आणि प्रत्येक निर्धाव चेंडू जे लक्ष आहे ते दूर घेऊन जाण्याचं काम करणार आहे. 47 धावांचं लक्ष आहे. 47 लक्षाचा पाठलाग जॉनमन पिंपळा संघ करतोय. इथे पुन्हा एकदा ब्लॉक मधला चेंडू. चांगली गोलंदाज अल्पेश पाटीलला पहिलं विकेट मेडन षटक त्याने हाताळलं होतं आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 8 धावा. 39 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. सामोरे जाईल फलंदाज सुनील. इथे मात्र उंचावर फाटका केला. उंच दुरून शतरक्षी चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. खरं तर झेल होण्यासारखी संभावना नव्हती आणि तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ते दुहेरी अंकामध्ये. सचिन गायकवाडला 50 रनला 50,000 रुपये. शेवेशला ऑफ साईडला 6,000.
इथे पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो, उद्या आपल्याला पिंपळनेर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि पिंपळनेर संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असणार आहेत. विजय गायकवाडच्या प्रत्येक षटकारासाठी 3,000 रुपये, प्रत्येक चौकारासाठी 2,000 रुपये आणि शून्यावर आऊट झाला तर देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि त्याच्या प्रत्येक रनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर सचिन गायकवाडसाठी देखील नक्कीच 50 रनांसाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सचिन गायकवाडने जर अर्धशतक पूर्ण केलं तर 50,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि सेवेससाठी देखील एक अनोखी संधी असणार आहे. जर ऑफ साईडला सेवेश गायकवाडने षटकार खेचला तर तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक सेवेश गायकवाडला दिलं जाईल. जय हिंद गायकवाड साहेबांकडून ही पारितोषिक दिली जातील. गणपत चौधरी यांच्याकडून देखील जुन्नर संघाला ऑल द बेस्ट आल्याने ऑल इज वेल पाहायला मिळत आहेत. आता मात्र षटकांचा खेळ शिल्लक आहे 2 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. इथून अजूनही आपण पाहतोय जर्मन पिंपळा संघाला सामना जिंकण्यासाठी. इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता, बीट होते एक्स्ट्रेक्षक. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल पुरेसर धावफलकावर पोहोचते ते 11वर. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदललं जात आहे. आपण सामना पाहतोय आजच्या दिवसामधील शेवटचा योगेश्वर जुनारकर विपक्षी जर्मन पिंपळाच्या 2 संघामध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. गिरकी घेऊन फिरकी नक्कीच आपण पाहतोय. चेंडू निघून जातोय लॉंग वे, लॉंग लेगच्या वरून सीमा पारला. षटकार मज रिटेड सिक्सर आपण पाहतोय फलंदाज. माझ कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, ह्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. पूर्णपणे दबाव वाढला होता खरं तर जर्मन पिंपळा संघावर आणि तो दबाव हटवण्याचं काम या षटकाराने फलंदाज सुनील याने केलेलं आहे. सुनील चेंडूने करतोय नक्कीच आपण पाहतोय दबाव कमी. आणि अजय गायकवाड उद्या 12 मॅन जर राहिला तर 1,500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी देखील असणार आहे. 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा हुक केलेला आहे. इथे आपण पाहतोय थर्ड रिझन मध्ये. खरं तर फायनल रिझन मध्ये खेळायचा होता. फक्त 1च धाव फलंदाज पूर्ण करत आहेत, 1 धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते हे आपण पाहू शकता. फायनल रिझन मध्ये खेळायचा होता मात्र चेंडू होतोय थर्ड रिझन मध्ये. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण सध्या पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 18. पहिल्या जर बघितलं तर 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 47 धावांचं लक्ष्य पाहायला मिळतंय. इथे वाईड यॉर्कर मात्र दिशेमध्ये देखील भरकटतोय गोलंदाज. पंचांचा वाढचा इशारा अवांतरचा वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढते. इथून आता मात्र धावांची आवश्यकता आहे 28 आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल लॉंगर रिझन मधून तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट निशाणा साधण्याचा देखील प्रयत्न केला मात्र 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धावेसाठी देखील आता प्रयत्न होईल आणि 3 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. 1 धाव खूपच महत्वाची आहे. या 3 धावने संघाची धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 22 धावा आणि इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. अभी भी पिक्चर बाकी मेरे दोस्त. अजूनही सामन्याचे चित्र पूर्ण स्पष्ट नाही. बीटीसीच्या माध्यमातून समीकरण दाखवले जात आहे. 8 बॉल्स नीड 25 रन्स.
8 चेंडूमध्ये 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जर्मन पिंपळास या संघाला. चौथं षटक मार्गस्थ आहे. भावेश चौथं षटक बदलतोय. तर सामना करेल यावेळी फलंदाज सुनील, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळाला आहे आणि या जोडीवर आता पूर्णपणे मदार येऊन ठेपलेले आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्वेर चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळणे वाढचूपणे अव्वांतर आणि अव्वांतर धावेने संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये या पिंपळा संघाला वापसी करून देऊ शकेल. आणि तो मोठा फटका इथे मात्र येतोय. चेंडू निघून जातोय सीमा पर. वन बाउन्स हा चौकार. मज नेडेड बाउंड्री ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जाते, तो नक्कीच मज नेडेड चौकार येतोय आणि चौकारीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 आणि इथून 20 धावांची आवश्यकता आहे. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना सुनील फलंदाज. सुनील म्हात्रे आपण बघतो. एक सुनील म्हात्रे मैदानामध्ये आणि आमचे सुनील म्हात्रे सर मैदानाच्या बाहेर ही स्पर्धा एन्जॉय करताना पाहायला मिळतात. धावसंख्या 27 आणि इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. वीस धावांची अजूनही आवश्यकता आहे जर्मन पिंपळा संघाला आज की शाम आपले नाम करने के लिए. टॉप 3 मध्ये कुठला संघ पोहोचेल याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. अगदी बंद लिफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकत आहे. सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. 20 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू इथे जोरदार अपील पंच संमत नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. इथे मात्र आपण पाहतोय एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 19 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जर्मन पिंपळा संघाला. आपण सामना पाहतोय जोगेश्वरी झोन आणखी विपक्ष जर्मन पिंपळा या दोन संघामध्ये 47 धावांचं लक्ष दिलं गेलं होतं. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय पूर्णपणे संघर्ष करतात जर्मन पिंपळा असा संघ. शेवटचे षटक करण्याची जबाबदारी गोलंदाज क्रिश भोईर याच्याकडे सोपवले गेलेले आहे. क्रिश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जर्मन पिंपळाच्या संघाला. सहा चेंडू आणि 19 धावा हे इक्वेशन पाहायला मिळत आहे. निखिल माले यांच्याकडून 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राजमालीसाठी नक्कीच जाहीर केले गेलेले आहे. क्रिश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज अनंत मस्के. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. इथे फुलटा चेंडूचा फायदा उचलता आला नाही. पंचांचा वाढचा इशारा येतोय. आव्हान धावा चिरमाने धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होते धावफलकावर 29. आता मात्र इथून 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अर्धा डझन चेंडू आणि पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे जर्मन पिंपळा संघाला विजयासाठी.
इथे मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटतोय आणि हा नशिबाचा चौकार हे आपण पाहू शकता. तब्बल फायफर पंजा खोललेला आहे. नशिबाची साथ इथे मात्र आपण पाहतोय पिंपळा संघाला लाभते. आल्या मामा एक नंबर सुरेश म्हात्रे एक नंबर गाजवते भिवंडी लय डेंजर आल्या मामा एक नंबर गाजवते भिवंडी लय डेंजर. धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते. इक्वेशन देखील पाहायला मिळते. 13 धावांची अजून आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता हे आपण पाहू शकता. नशिबाची साथ देखील क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. अजय गायकवाड अज्जू गायकवाड यांना दाखवलं जात आहे. मासूम चेहरा लेकिन वार गैरा आणि तो वार गैरा उद्या पाहायला मिळेल का पाहावं लागेल. सहा चेंडू आणि यात 13 धावांची आवश्यकता आहे. अशा प्रकारे 3 सामने नक्कीच जोनदुर्ग संघाने यंदाच्या अंगामध्ये गमावले आहेत. प्रेशर नक्कीच त्यांना शेवटच्या अशा षटकामध्ये झेलता आलेलं नाही. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. सामना होता कुठे नाही सामना आला कुठे. पुढील चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक चौकार आणि हा देखील नशिबाचा चौकार बनतो. बायचा इशारा होतोय आणि इथून आता 9 धावांची आवश्यकता आहे. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न एस्ट्रेशक देखील चकित झाला होता आणि या लॉंग शॉप रिझन मधून हा चौकार. सागर गायकवाड आपण संयोजन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. इथून 9 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहे तर 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 9 धावा. नक्कीच आपण बघतोय सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. खरं तर सामना होता कुठे नाही हा सामना आला कुठे. या अगोदरची षटकापर्यंत असं वाटत होतं की जोगेश्वर जुनालकर संघ सहजरित्या विजय संपादन करेल. मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित खेळ आहे म्हणून क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. क्रिकेटमध्ये भाकी तर केलं जात नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू मध्ये 9 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. इथे मात्र विकेटचा पतन फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट और मॅच बनती हो सुपर हिट. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. चालते रे बाल्या मामा सरकार. 4 चेंडू आणि इथून 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सामना बदलतोय आपण पाहतोय आणि विकेट नंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळते जुनालकर संघाला. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपण पाहतोय जुनालकर विपक्ष पिंपळास या 2 संघामध्ये. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर राहुल वटा आता मात्र येतोय. क्लीन बॉल दांडी गुल आणि राहुल वल्टा आल्या पावली माघारी परतताना. मर्द मावळा सरदार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. इथं चालते रे बाल्या मामा सरकार. आणि आता मात्र पूर्णपणे नक्कीच आपण पाहतोय कमबॅक मिळवलेलं आहे ते नक्कीच जुनालकर संघाने. हे 2 विकेट नक्कीच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये इथून 9 धावांची आवश्यकता आहे. खरं तर आज आपण जर बघितलं तर पिंपळा संघाच्या फलंदाजाने हाराकिरी पत्करले आहे. एकूण आतापर्यंत 8 विकेट गमावलेल्या आहेत पिंपळा संघाने.
तीन चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 9 धावा हे इक्वेशन सध्या पाहायला मिळत आहे. खरं तर या गोलंदाजाने नक्कीच सामना पिंपळा संघाच्या बाजूने झुकवला होता. मात्र पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाने हा सामना जुनवलकी संघाच्या बाजूने फिरवलेला आहे. 3 चेंडू 9 धावा. इथे केवळ असेल की टच. क्या बात आहे आणि चेंडू निघून जाते सीमा बार. मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. उदो उदो. क्या बात आहे आर्यन. हे आपण पाहू शकता शक्तीपेक्षा युक्तीचा वापर त्याने केलेला आहे. लेट कटचा फटका त्याच्या बॅट मधून आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना आपण बघतोय आर्यनच्या बॅट मध्ये 4 रन. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये इथून 5 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश म्हात्रे यांच्याकडून हा चौकार आर्यन यांनी खेचले आणि त्या चौकासाठी 5 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे आपण पाहू शकता 5 रुपयाचं पारितोषिक तिथे आलेलं आहे. क्या बात आहे. 2 चेंडू आणि इथून 5 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवायचे जास्त वेळ जो संघ नाही का आपण घालवायचा नाही, अन्यथा नक्कीच आपल्यावर कारवाई देखील होऊ शकते. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. रंगतदार रोमहर्षक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 2-5चं समीकरण. वॉट अ मॅच. येतो झाके. अभि 2 दिन बाकी. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. आर्यनने 4 रन नक्कीच आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि हा चौकार जर लागवला तर जयंतजी गायकवाड साहेबांकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक फलंदाज आर्यन याला दिलं जाईल. क्या बात आहे. इथे पंचांचा वाढचा इशारा. आव्हान देता वाढच्या रूपाने आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते धावफलकावर 43 धावा. वाईट साठी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे, मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. मात्र पंचांकडून हा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे.
छत्रसेन सजवायचं आहे ऑनफिल्ड पंच निर्णय देतील नक्कीच आपण पाहतोय या 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना आता मात्र पंचांचा निर्णय येतोय वाईट नक्कीच पंचाचा निर्णय वाईट कारण पंचाचा निर्णय कायम आपल्याला पाहायला मिळतो आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे 2-4चं समीकरण आणि या हा चौकार जर लागवला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक जयहिंदजी गायकवाड साहेबांकडून दिलं जाईल 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल याच चेंडूला जर चौकार लगवून हा सामना जिंकून दिला कारण 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे व्हॉट अ मॅच कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट थंड हवा वाहताना मात्र सामना गरम पाहायला मिळतोय 2 संघामध्ये 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता व्हॉट अ मॅच रंगत रोमहर्षक स्थितीमध्ये सामना पाहायला मिळत आहे दोन्ही संघ जिद्दी क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत इथे मात्र चांगला चेंडू येस आपण पाहतोय या धावी देखील नसणार आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर गोल्डन चौकारीची आवश्यकता आणि गोल्डन चौकार पाहायला मिळेल का अरेनच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला होता 4 रन पाहायला मिळत होतं मात्र या चेंडूवर अरेनच्या बॅटमधून गोल्डन चौकार पाहायला मिळेल का एक चेंडू आणि गोल्डन चौकाराची आवश्यकता आणि या कोणी संघ या नक्कीच सामन्यामध्ये विजय संपादन करेल त्या संघाला तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच जयहिंदजी गायकवाड सामन्याकडून जाहीर झालेलं आहे एक चेंडू गोल्डन चौकार की गोल्डन डिलिव्हरी एक चेंडू आणि गोल्डन चौकारची आवश्यकता आहे व्हॉट अ मॅच अरेन हा कारनामा करेल का अरेन हिरो बनेल का की हिरो बनेल गोलंदाज क्रिश एक चेंडू आणि गोल्डन चौकारची आवश्यकता आहे गोल्डन बाउंड्री की मात्र गोल्डन डिलिव्हरी या शेवटच्या चेंडूमध्ये दडलाय या सामन्याचा रिझल्ट मात्र सामना कोणीही जिंकू द्या दोन्ही या संघांनी प्रेक्षकांची मने जिंकलेले आहेत पैसा वसूल सामना या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतो तो झाके अभी इस टूर्नामेंट के 2 दिन बाकी एक चेंडू गोल्डन चौकाराची आवश्यकता गोल्डन चौकार की मात्र गोल्डन डिलिव्हरी आणि अखेर गोल्डन डिलिव्हरी या गोल्डन डिलिव्हरीने हा सामना जिंकलेला आहे योगेश्वर जिंदाल या संघाने